नमस्कार. इयत्ता 5वी विषय मराठी ब्रिज कोर्स तिसरा दिवस. संकल्पना आहे प्रसंग वर्णन. विद्यार्थी मित्र हो, प्रसंग वर्णन म्हणजे एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. एखादा प्रसंग असेल, जसं आपण एखादा प्रसंग पाहतो, घडलेला प्रसंग अपघात असेल किंवा बाजारपेठ असेल किंवा कोण काम लावणी करत असतील, रोपं लावत असतील, वृक्षारोपण असेल, तर अशा प्रकारचा एखादा आपण प्रसंग पाहिलेला असेल, त्या प्रसंगाचं वर्णन आपण दुसऱ्याला सांगतो. तसं प्रसंगाचं वर्णन आपल्याला करायचं आहे. त्या प्रसंगाचं निरीक्षण करून त्यावर विचारलेले प्रश्न सांगायचे आहेत. त्याला प्रसंग वर्णन असे म्हणतो आपण. प्रसंग वर्णन म्हणजे जो घटना दिलेली आहे किंवा जो प्रसंग दिलेला आहे त्याचं आपण वर्णन करायचं आहे. इथे 2 चित्र दिलेली आहेत, तुम्हाला पाठवलेली आहेत. त्या 2 चित्रांचं निरीक्षण पूर्णतः करायचं आहे. चांगल्या प्रकारे अगदी निरीक्षण करायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिल्या चित्र पाहून तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, तुम्ही निरीक्षण करायचं आहे. त्याच्यावर आपण प्रश्न चर्चासुद्धा करणार आहोत. तर पहिलं चित्र तुम्हाला पाठवलेलं आहे, त्या चित्राचे तुम्ही निरीक्षण करा. त्याच्यावर मग प्रश्न विचारले जाणार आहे. आता चित्र आहे, तुम्ही निरीक्षण केलं. निरीक्षणामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसल्या आणि निरीक्षणातून तुम्हाला कल्पना आली का हे चित्र कशाचं आहे, ही कल्पना आली असेल चित्रामधील व्यक्ती, मुले पाहून, तर चित्राचं वर्णन असं आहे. शाळेतील मुलं, म्हणजे हे चित्र जे आहे ते वृक्षारोपणाचं आहे. वृक्षारोपणाचं चित्र आहे. म्हणजे वृक्षारोपण करणे, झाडे लावणे. शाळेतील मुले आहेत व मॅडम हे परिसरातील झाडे लावण्याचे काम करत आहेत. या चित्रामध्ये एक मुलगी झाड लावत आहे, प्रत्यक्ष झाड लावताना दाखवलेली आहे. दुसरी मुलगी झाडे लावण्यासाठी रोपे डोक्यावर घेऊन येत आहे. झाडं लावण्यासाठी ठेवलेली जी रोपं आहेत ते डोक्यावर घेऊन येत आहे. एक मुलगा लावलेल्या झाडांना पाणी घालत आहे, झारीने पाणी घालत आहे. त्यांच्या मॅडम त्यांना योग्य ठिकाणी झाड लावण्याचे व योग्य पद्धतीने पाणी घालण्याचे मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत, मॅडम आहेत, त्या त्यांना योग्य ठिकाणी झाड लावण्याचं मार्गदर्शन, योग्य पद्धतीने पाणी घालण्याचं मार्गदर्शन करत आहे. अशा प्रकारचं हे पहिलं चित्र आहे. तर याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. या चित्राचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येतील. याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. हे चित्र कशाचं आहे, तर चित्रवर्णनामध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं की हे चित्र कशाचं आहे, वृक्षारोपणाचं चित्र आहे. या चित्रातून आपल्याला कोणता संदेश मिळतो, तर या चित्रातून आपल्याला कोणता संदेश मिळतो, तर प्रत्येकाने झाडे लावायला पाहिजे, झाड लावायला पाहिजे असा आपल्याला संदेश मिळू शकतो. प्रत्येकाने झाडे लावावी असा संदेश मिळू शकतो. चित्रातील मुले काय करत आहेत, तर चित्रातील मुले झाड लावण्याचं, रोपं लावण्याचं काम करत आहेत. चित्र पाहून चित्राविषयी एक घोषवाक्य सांगा. मग हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतं घोषवाक्य आठवतं आहे की याच्यावर एक घोषवाक्य काय करता येईल, तर झाडे लावा, झाडे जगवा असं एक घोषवाक्य तयार करत आहे. झाडे लावा, झाडे जगवा. चित्रातील मुलगा काय करत आहे, चित्रातील मुलगा लावलेल्या रोपांना किंवा लागवड केलेल्या झाडांना झारीने पाणी घालत आहे. मुलीच्या डोक्यावर काय आहे, आता मुलगी येताना दिसत आहे पण तिच्या डोक्यावर काय आहे, तर तिच्या डोक्यावर झाडे आहेत. ती झाडांची रोपं घेऊन येत आहे. चित्रातील मॅडम काय करत आहेत, तर मॅडम आपल्याला दिसत आहेत मार्गदर्शन करत आहेत.
योग्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहेत, मुलांना त्या करत आहेत. अशा प्रकारे हे वृक्षारोपणाचं चित्र पहिलं तुम्हाला दिलेलं आहे आणि याच्यावर आपण ही चर्चा केलेली आहे. आता दुसरं चित्र तुम्हाला पाठवलेलं आहे, त्याचबरोबर दुसरं चित्र पाठवलेलं आहे. या चित्रावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आता या चित्राचं वर्णन तुमच्या शब्दात तुम्ही करायचं आहे. कसं करा? चित्र निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शब्दात त्या चित्राचं वर्णन करता यायला पाहिजे. जसं मगाशी मी सांगितलं चित्राचं वर्णन की वृक्षारोपणाचं चित्र, त्यामधलं वर्णन सांगितलं, तसं तुम्ही या चित्राचं वर्णन तुमच्या शब्दात सांगायचं आहे. कसं सांगायचं आहे? तर हे एक रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनवर गाडी थांबलेली आहे. रेल्वे स्टेशनचं चित्र आहे संपूर्ण. रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबलेली आहे. रेल्वेमधून काही माणसे उतरत आहेत. स्टेशनवरील फेरीवाले लोकांपर्यंत वस्तू नेत आहेत. मी तिथे स्टेशनवर फेरीवाले वगैरे आहेत, ते खाण्याच्या वस्तू वगैरे काही विकत घेण्याच्या इतर काही वस्तू अशा ते विक्रीचं काम करत आहेत. काही ठिकाणी गर्दी आहे, दाटीवाटीने लोक थांबलेले आहेत. काही ठिकाणी 11:45ला स्टेशनवर गाडी आलेली आहे, कारण त्या स्टेशनवरचं घड्याळ सांगत आहे 11:45 वाजलेले आहेत, तेव्हा तिथे रेल्वे आलेली आहे. काही माणसे दुसऱ्या गाडीची वाट पाहत बसलेली आहेत. काही माणसे त्या स्टेशनवर दुसऱ्या गाडीची वाट पाहत बसलेले आहेत. काही माणसे पेपर वाचत आहेत. काही जण पुस्तकं वाचत आहेत. वेळ काढायला गाडी येईपर्यंत वेळ जायला पाहिजे तेवढा वेळ, म्हणून कोण पुस्तक वाचत आहे, कोण पेपर वाचत आहे. काही माणसे गर्दी करून गाडीत बसण्यासाठी जात आहेत. काही माणसे गर्दी करून गाडीत बसण्यासाठी जात आहेत. तर अशा प्रकारे हे चित्राचं वर्णन तुमच्या शब्दात तुम्ही करू शकता. आता या चित्रावर, दुसऱ्या चित्रावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. हे चित्र कोणत्या ठिकाणचे आहे? म्हणजे आता हे चित्र पाहिल्यानंतर कोणत्या ठिकाणचं आहे, तर आपल्याला सहजच हे चित्र निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येते की रेल्वे दाखवलेली आहे, माणसे बसलेली आहेत, फेरीवाले दिसत आहेत, लोकांची गर्दी आहे. म्हणजे हे निश्चितच रेल्वे स्टेशन आहे. मग हे रेल्वे स्टेशनचं चित्र आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही कोणती काळजी घ्याल? या प्रश्नाचं उत्तर कसं लिहाल? अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही कोणती काळजी घ्याल? तर दाटीवाटीने न जाता, गर्दीतून न जाताना, गाडीत बसताना रांगेत बसावे. रांगेत बसता येईल ही एक काळजी घेता येईल. आपलं सामान आपल्या ताब्यात व्यवस्थित ठेवता येईल, कारण ते रेल्वे स्टेशन आहे. तिथे सगळ्या प्रकारची लोक आलेली असतात. तर तिथे आपण सावधपणे काळजी घ्यायची. रांगेत बसायचं. गाडी स्टेशनवर येऊ द्यायची. ती थांबल्यानंतरच गाडीत बसायचं. चालत्या गाडीत बसायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला काळजी तिथे या स्टेशनवर घेता येईल. कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता या चित्रात कोणत्या सुधारणा कराव्या लागतील? आत्ताची जी परिस्थिती आहे आपली कोविड-19ची, म्हणजे जी उद्भवलेली महामारी, त्या परिस्थितीचा जर विचार केला आपण, तर कोणत्या सुधारणा कराव्या लागतील? म्हणजे हे जे रेल्वे स्टेशन दिसते, लोकांची जी गर्दी दिसते आणि लोक इकडे तिकडे धावत आहेत, जो तो एकमेकांच्या गर्दी दाटीवाटीतून जात आहे, तर त्या संदर्भात कोरोनाच्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या सुधारणा कराव्या लागतील? तर तिथे प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे. कोणाच्याही तोंडाला मास्क लावलेला नाही, तर प्रत्येकाने मास्क लावला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाने बसताना सोशल डिस्टन्सिंग म्हणजे अंतर ठेवून बसायला पाहिजे. म्हणजे एकमेकाशी संपर्क होता कामा नये, कारण हा जो विषाणू आहे तो संपर्कातूनच दुसरीकडे जात असतो. तेव्हा त्याच्यापासून आपण अंतरात राहणे ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. अशा प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी तिथे बसण्यासाठी
लांब लांब अंतरात आपल्याला खुर्च्या ठेवता यायला पाहिजे. त्यानंतर रेल्वेमध्ये चढतानासुद्धा अंतरात आपण चढायला पाहिजे, अंतर ठेवून चढायला पाहिजे. अशा प्रकारच्या सुधारणा इथे कराव्या लागतील. कोरोनाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या सुधारणा आपल्याला इथे कराव्या लागतील. स्टेशनवरच्या घड्याळात किती वाजले आहेत हा एक प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला इथे दाखवलेला आहे, घड्याळसुद्धा दाखवलेलं आहे किती वाजलेले आहेत. म्हणजे अजून 12 वाजलेले नाहीत, 12 वाजायला 15 मिनटं आहेत घड्याळामध्ये. म्हणजेच किती वाजलेत? 11:45 झालेली आहेत. चित्रातील स्टेशनवरच्या घड्याळात किती वाजलेले आहेत? 11:45 म्हणजेच 11:45. 5वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, चित्रातील लोक काय करत आहेत? चित्रातील लोक काय करत आहेत? तर चित्रातील लोक ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मोठ्या प्रकारे 2-4 वाक्यात सांगता येईल. चित्रातील लोक काय करत आहेत? तर कोण रेल्वे स्टेशनचं चित्र असल्यामुळे चित्रातील रेल्वे गाडी थांबलेली आहे. काही लोक गाडीतून उतरत आहेत, काही लोक गाडीमध्ये प्रवेश करत आहेत, स्टेशनला थांबलेल्या गाडीत जाण्यासाठी प्रवेश करत आहेत. काही आलेली माणसे तिथे स्टेशनवर उतरत आहेत. त्यानंतर फेरीवाले जे आहेत लोक, ती लोकांना विक्रेत्याचं त्यांच्याकडील असलेल्या वस्तू विकण्याचं काम करत आहेत. काही माणसे रेल्वे स्टेशनवर गाडीची दुसऱ्या गाडीची वाट पाहत, ती गाडी आलेली आहे पण तरीही त्यांना दुसरी गाडी पाहिजे, त्यांना जिथे जायचं आहे ती गाडी पाहिजे म्हणून त्या गाडीसाठी वाट पाहत बसलेली आहेत. काही माणसे वाट पाहताना पुस्तके वाचत आहेत, कोणी पेपर वाचत बसलेली आहेत. काही माणसे दाटीवाटीने गाडीत बसण्याचा, गर्दीतून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला इथे या स्टेशनवर लोक काय काय करत आहेत ते दिसत आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अशा प्रकारे लिहायची आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, इथे त्यानंतर तुम्ही आत्तापर्यंत अनुभवलेला, तुम्हाला कल्पक होण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत अनुभवलेला चांगला वाईट अनुभव तुम्ही आपल्या मित्रांना सांगायचा आहे. एखादा तुम्हाला आलेला एखादा अनुभव तुम्ही आपल्या मित्राला सांगायचा आहे. तो वाईट असो किंवा चांगला असो, पण तुम्ही सांगायचं. वाईट घडलेली घटना असेल तर तुम्ही ती सांगायची. एखादा वाईट प्रसंग माझ्यावर आला होता, मी जात असताना अपघाताचा असेल किंवा काही चांगला अनुभव असेल, काही तुम्हाला जात असताना कुठे काही चांगला अनुभव पाहायला मिळाला, तो तुम्ही आपल्या मित्राला सांगू शकता आणि तो सांगायचा आहे. त्यानंतर आठवडे बाजार, बस स्थानक, जत्रा असे ठिकाणे तुम्ही पाहिले आहेत काय? आठवड्याचा बाजार भरतो, त्या बाजारात तुम्ही कधी गेलेला आहात का? ते बाजार तुम्ही पाहिलं आहे का? त्यावेळेचा आठवड्याच्या भरणाऱ्या बाजाराचं निरीक्षण तुम्ही कधी केलेलं आहे का? पाहिलेलं आहे का? त्यानंतर बस स्थानक म्हणजे एस टी स्थानक, म्हणजे एसट्या थांबलेल्या आहेत, तर एस टी स्थानक तुम्ही पाहिलेलं आहे का? बस स्थानक त्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात का? त्यानंतर जत्रा म्हणजे काही ठराविक दिवशी काही ठिकाणी यात्रा भरतात, काही महिन्यांनी किंवा काही 6 महिन्यातून एकदा यात्रा भरतात मंदिराच्या ठिकाणी. तर त्या यात्रेला तुम्ही कधी गेलात का? अशी तुम्ही जत्रा पाहिली आहात का? त्या ठिकाणचे वर्णन आठवून आपल्याला ते मित्रांना सांगायचं आहे. तुम्हाला त्याचं काय करायचं आहे? जर तुम्ही पाहिलेलं असेल तर त्याचं वर्णन तुम्ही मित्राला आपल्या सांगायचं आहे. म्हणजे आठवड्याचा बाजार भरतो त्याविषयी तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकता. अरे बाजारात काय काय असतं, केवढा मोठा बाजार भरतो, किती वस्तू असतात, कोणकोणत्या वस्तू असतात, कुठपासून लोक तिथे आलेले असतात. अशा प्रकारचं तुम्ही त्या बाजारातलं काही वैशिष्ट्य असेल आणि या बाजाराचं वैशिष्ट्य असतात, काही वैशिष्ट्य असतात, ते सुद्धा तुम्ही निरीक्षण केलं असाल, ते सुद्धा तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकता. बस स्थानकावर कोण कोण असतं, कशा प्रकारे एसट्या लागलेल्या असतात, कुठे कुठे एसट्या लागलेल्या असतात, तिथे फेरीवाले कसे कार्य करत असतात, तिथलं वैशिष्ट्य काय आहे. बस स्थानक स्वच्छ असतं. हे बस स्थानक, एखाद्या बस स्थानकाचं वैशिष्ट्य असतं की हे बस स्थानक सगळ्यात स्वच्छ असतं.
कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही आणि वेळेवरच गाड्या इथे येणार, वेळेवर लागणार, वेळेवर गाड्या इथून सुटत असतात. अशा प्रकारचं एक वैशिष्ट्य असतं. ते तुम्ही ते निरीक्षण पाहिलेलं असेल तर तुम्ही सांगू शकता मित्राला. त्यानंतर जत्रा भरते, तर कोणत्या जत्रेमध्ये तुम्ही लोकं पाहिलेली असतात, विक्रेते दुकानदार पाहिलेले असतात, अनेक प्रकारच्या वस्तू जत्रेमध्ये असतात. त्यानंतर त्या जत्रेचं वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता की ही जत्रा 5 दिवस असते किंवा या ठिकाणी ही 5 दिवस भरणारी एकमेव जत्रा आहे. अशा इथे मंदिराचं वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता. तिथलं तुम्ही ऐकलेलं असेल किंवा माहिती असेल तुम्हाला, तर त्या दृष्टिकोनातून त्या मंदिराचं देवाचं स्थान तिथलं तुम्ही सांगू शकता. हकीकत घडलेली गोष्टसुद्धा तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारे आठवड्याचा बाजार, बस स्थानक, जत्रा अशी ठिकाणी तुम्ही जर पाहिली असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता. तर विद्यार्थी मित्र, इथं आपला 3रा दिवस संपलेला आहे. पुढच्या दिवशी आपण 4था दिवस पुढच्या दिवशी पाहू. तोपर्यंत आपण इथेच थांबू. धन्यवाद. नमस्कार. इयत्ता 5वी, विषय मराठी, ब्रिज कोर्स, दिवस 4था दिवस. संकल्पना आहे प्रकट वाचन. आता प्रकट वाचन विद्यार्थी मित्र या भागात आपल्याला नेमकं काय बघायचं आहे, तर आपल्याला प्रकट वाचन करायचं आहे. आणि प्रकट वाचन करताना आपल्याला त्या शब्दांचा चढ उतार, आरोह या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या वाचनातील काही विरामचिन्हे आहेत, त्या विरामचिन्हांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं तुम्ही वाचायची आहेत आणि वाचनाचा एवढा सराव करायचा आहे की एखादा पॅराग्राफ कमीत वेळात तुम्हाला वाचता येणं महत्त्वाचं आहे. प्रकट वाचन करताना आवाजातील जो बदल आहे, चढ उतार आहे, तो तुमच्याकडे दिसला पाहिजे. विरामचिन्हांचा विचार करून वाचन केलं पाहिजे. जिथे स्वल्पविराम आहे तिथे आपल्याला थांबायला पाहिजे. फुलस्टॉप आहे तिथे पूर्णतः थांबायला पाहिजे. त्यानंतर हावभाव, त्या शब्दाप्रमाणे आपल्याकडे हावभाव निर्माण व्हायला पाहिजेत. म्हणजे जसं आपण ते शब्द उच्चारलेले आहेत किंवा वाक्य वाचलेलं आहे, ते वाक्य कशा प्रकारे आहे त्या प्रकारे आपल्याकडे आपल्या चेहऱ्यावर हावभाव दिसणे महत्त्वाचं आहे. या प्रकट वाचनामध्ये दुसरं आणखीन पुढं सांगितलं आहे पुस्तक पकडण्याची पद्धत. आता वाचताना आपण पुस्तक कसा पकडतो, म्हणजे कसा धरला जातो वाचण्याच्या वेळी, तीही पद्धत आपण समजून घेतली पाहिजे आणि तीही पद्धत आपल्या लक्षात आली पाहिजे. शब्दांचा मुख्य म्हणजे शब्दांचा शुद्ध व स्पष्ट उच्चार. प्रकट वाचन करताना आपल्याला शब्दांचा शुद्ध व स्पष्ट उच्चार करता येणे महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला ह्या दिवसामध्ये बघायच्या आहेत, या पाठामध्ये बघायचं आहे. तर 4थ्या दिवसात बघायचं आहे. ती संकल्पना आहे प्रकट वाचन. आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचता यायला पाहिजे, उत्तम असं वाचता यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आपण वाचणार आहोत ते आपल्याला लिहिताही त्याच पद्धतीने यायला पाहिजे. जसं आपण चांगलं वाचणार आहोत, स्पष्ट वाचणार आहोत, शब्दांचे स्पष्ट उच्चार करून वाचणार आहोत, जिथे विरामचिन्हे आहेत, जिथे अवतरण चिन्हे आहे, जिथे वाक्य आहे त्याप्रमाणे आपण वाचणार आहोत. जसं उत्तम वाचणार आहोत तसं आपल्याला उत्तम लिहिताही यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला योग्य ठिकाणी लिहिताना योग्य विरामचिन्हांचा वापर करता यायला पाहिजे. योग्य विरामचिन्ह आपण तिथे वापरली गेली पाहिजेत. तेव्हाही आपली संकल्पना स्पष्ट होईल. म्हणजे प्रकट वाचनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे प्रकट वाचनामध्ये. आणि आपल्याला कमी वेळात जास्त वाचता यायला पाहिजे. जर वाचनाला आपल्याला उशीर लागला तर आपला अजून वाचनाचा आपण सराव करायला पाहिजे. लिखाणात उशीर होत असेल तर लिखाणाचा आपण सराव करायला पाहिजे. जर आपण लिखाण करताना चुका होत असतील किंवा चुकीचं लिहिलं जात असेल, एखादा सांगणार आहे, एखादा सांगत असतो आणि आपण लिहून घेत असतो, जर आपल्याला ऐकू आलं पण लिहिताना आपल्याला ते चुका होत असतील तर ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जसं आपण वाचणार आहोत जसं चांगलं आपण वाचणार आहोत त्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला लेखनसुद्धा करता यायला पाहिजे, लिहिता पण यायला पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य विरामांचा वापर करायला
पाहिजे. अशा प्रकारच्या ह्या संकल्पनेतून आपल्याला प्रकट वाचन या संकल्पनेतून आपल्याला ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायचं आहे. काही आपल्याला याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उच्चार आपल्याला उत्तम प्रकारे करता यायला पाहिजे. काही शब्द जे शब्द असतात, उदाहरणार्थ आशीर्वाद, तर आशीर्वाद शब्द आपल्याला नीट त्याचा उच्चार करता यायला पाहिजे. तो बरोबर आशीर्वाद शब्द नीट उच्चार आपण करता यायला पाहिजे. अभयारण्य असा आहे, तो अभयारण्य आपल्याला शब्द नीट उच्चारता यायला पाहिजे. अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत, उदाहरणार्थ स्फूर्ती, आत्मभान, सत्याग्रह, स्वयंपाक, ख्रिसमस, सर्वत्र, ग्लास, वल्वा, अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते आपल्याला उत्तम म्हणजे योग्य पद्धतीने त्यांचा उच्चार करता यायला पाहिजे. म्हणून ते मोठ्याने त्यांचा आपण सराव करायचा आहे. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जे जे शब्द तुमच्या पाठ्यवाचनामध्ये येणार आहेत त्यांचा तुम्हाला उच्चार मोठ्याने करून उच्चार करता यायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांचा उच्चार व्हायला पाहिजे. तर प्रकट वाचनामध्ये विद्यार्थी मित्र या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपल्यासाठी एक जाणून घेऊया म्हणून आपल्यासाठी एक उतारा दिलेला आहे, त्या उतार्याचं आपण वाचन करायचं आहे आणि ते वाचताना कमीत कमी वेळ आपल्याला लागला पाहिजे. अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण तो वाचला गेला पाहिजे. बघा, त्यासाठी आपण वाचनाचा सराव आपला नियमित पाहिजे. आता तो उतारा दिला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप काही सांगितलेलं आहे आणि तो उतारा वाचल्यानंतर असं वाचायचं आहे की ते वाचत असताना आपल्या काही गोष्टी त्यातला भाग आपल्यामध्ये आपलं लक्षात यायला पाहिजे. आपण तो लक्षातसुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर जर आपल्याला एखाद्याने पटकन प्रश्न विचारला तर त्यातून आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणजे वाचत असताना आपण एकाग्रतेने वाचायचं. जसं लिहित असताना आपण एकाग्रतेने लिहिणार आहोत तसं वाचनसुद्धा लक्षपूर्वक एकाग्रतेने वाचन केलं तर मन लावून जर वाचलं तर ते आपल्याला योग्य ठिकाणी त्याचं लक्षात येईल तो उतारा काय आहे आणि त्याच्यावर एखादा विचारलेला प्रश्न आपल्याला सांगता येईल. इथे असाच उतारा दिलेला आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत आणि काही तुम्हाला उतारे वाचायला सांगितलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर ह्या प्रकट वाचनामध्ये एक उतारा दिलेला आहे. मी तुम्हाला उतारा पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि वाचल्यानंतर तो तुम्ही 1 मिनिटात वाचता यायला पाहिजे. कमीत कमी 1 मिनिटात तरी यायला पाहिजे. इथे फक्त जास्तीत जास्त 38 सेकंद किंवा 41 सेकंद जास्तीत जास्त होतात वाचनासाठी. आता तुम्हाला 15 सेकंद जास्त दिलेली आहेत तरी तुम्ही 1 मिनिटाच्या आत तो तुम्हाला वाचता यायला पाहिजे. ती खरं तर व्यवस्थित योग्य विरामचिन्हांचा विचार करून ते वाचन करायचं आहे आणि तेव्हा तो तुम्ही 1 मिनिटाच्या आत वाचायचा आहे. तुम्ही तो उतारा ऐका, तुम्हाला तो पाठवला जाईल. तो उतारा तुम्ही घरी वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि 1 मिनिटाच्या आत वाचता येईल अशा प्रकारे. म्हणजे तो जर तुमचा नियमित वाचून जर पाठ झाला तर तुम्ही तो काही 30 सेकंदाच्या सुद्धा आत तुम्ही तो वाचून दाखवाल. पण सुरुवातीलाच असताना तो तुम्ही तेवढ्या 40 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटाच्या आत तरी तो तुम्हाला वाचता यायला पाहिजे. तर एक उतारा आहे, तुम्ही वाचून दाखवतो. त्याच्यातील चढ उतारपणा, चेहऱ्यावरील हावभाव हे तुम्ही त्याप्रमाणे निरीक्षण करायचं आहे. त्याप्रमाणे तुमच्या चेहऱ्याकडे हावभाव असणार आहेत. ते पुस्तक तुम्ही उत्तमरित्या पकडणार आहात, दिसणार आहे. उत्तम पद्धतीने तुम्ही पुस्तक हातात धरून वाचन करणार आहात. त्याच्यानंतर त्या उतार्यातला शब्दांचा शुद्ध व स्पष्ट उच्चार तुम्ही करणार आहात. जिथे जिथे विरामचिन्ह आहे तिथे तुम्ही योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करून तुम्ही ते तसं वाचन करणार आहात. तर पहा, एक उतारा आहे दिलेला आपल्याला अभ्यासासाठी. 4 ओळी लिहिण्यास त्यात किती चुका, अक्षरसुद्धा किती गचाळ, मला सारे असेच म्हणतात. अक्षर सुधारण्यासाठी काय करावे हे मात्र कोणीच सांगत नाही. सांगते ना, रोज फक्त 5 ओळी लिहित जा.
एवढेच ना? अरे, त्या नुसत्या उतरवायच्या नाहीत, त्यासाठी मन एकाग्र करून लिही, सावकाश लिही, प्रत्येक अक्षर वळणदार आलं पाहिजे. लिहिताना अशुद्ध लिहित नाही ना, यावर लक्ष ठेव. मी रोज व्यायाम करतो, उजळणी म्हणतो, पाठांतर करतो, तसेच हे देखील नेमाने करेन. सुधारेल ना माझं अक्षर? नक्की सुधारेल. तर अशा प्रकारे हा उतारा आहे. ह्याचं तुम्ही वाचन करायचं आहे आणि तो वाचून झाल्यानंतर त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे वाचून झाल्यानंतरच उतार्यावर प्रश्न विचारायचे आहेत आणि लगेच ते द्यायचे आहेत. पण आता तुम्ही घरी आहात आणि त्यामुळे तुम्हाला तो उतारा पाठवलेला आहे, तुम्ही तो वाचायचा आहे आणि तुम्हाला प्रश्न मी काय विचारणार आहे ते तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ते प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. तर उतारा मी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. परत एकदा लक्ष ठेवा. 4 ओळी लिहिल्यास त्यात किती चुका, अक्षरसुद्धा किती गचा. मला सारे असेच म्हणतात, अक्षर सुधारण्यासाठी काय करावे हे मात्र कोणी सांगत नाही. सांगते ना, रोज फक्त 5 ओळी लिहित जा. एवढेच ना? अरे, त्या नुसत्या उतरवायच्या नाहीत, त्यासाठी मन एकाग्र करून लिही, सावकाश लिही, प्रत्येक अक्षर वळणदार आलं पाहिजे. लिहिताना अशुद्ध लिहित नाही ना, यावर लक्ष ठेव. मी रोज व्यायाम करतो, उजळणी म्हणतो, पाठांतर करतो, तसेच हे देखील नियमाने करीन. सुधारेल ना माझं अक्षर? नक्की सुधारेल. तर अशा प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर हावभाव दिसून आले पाहिजेत. तुम्ही वाचन करताना तुमच्या चेहऱ्यावर हावभाव, स्पष्ट शब्दांचा उच्चार, ह्या गोष्टी, चढ उतार, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्याकडे त्या प्रगट वाचन करताना दिसून आल्या पाहिजेत. तर या उतार्यावरील काही प्रश्न दिले आहेत, त्यांची उत्तरे आपण लिहायची आहेत. तर प्रश्न आहे 1, अक्षर सुधारण्यासाठी काय करावे? अक्षर सुधारण्यासाठी काय करावे? आता काय करावे ते तुम्हाला उतार्यामध्ये माहितीच आहे. अक्षर सुधारण्यासाठी रोज नियमित 5 ओळी लिहित जाणे, बरोबर ना? रोज 5 ओळी तरी आपण लिहायला पाहिजे. लिहिला पाहिजे, लिहिल्याशिवाय नाही. एका दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, प्रसंगे अखंडित वाचित जावे, लिहावे, नित्यनेम लिहावे आणि ते वाचित जावे. अशा प्रकारे आहे, वाचन करता यायला पाहिजे. म्हणजे रोज लिहायचं आहे आणि ते आपण वाचायचं आहे. त्यातून अक्षर सुधारलं जातं, आपलं वाचन पण सुधारतं. म्हणून अक्षर सुधारण्यासाठी काय करावे? तर नियमित रोज फक्त 5 ओळी लिहित जा. आता त्या कशा लिहायच्या आहेत? लिहिताना कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे? तर लिहिताना त्या अशुद्ध लिहित नाही ना. लिहितोय खरा मी 5 ओळी, पण त्या 5 ओळी लिहिताना अशुद्ध तर लिहित नाही ना, यावर लक्ष ठेवायचं आहे. लिहिताना प्रत्येक अक्षर कसे आले पाहिजे? लिहिताना आपले अक्षर कसे आले पाहिजे? तर लिहिताना अक्षर वळणदार आले पाहिजे, अगदी वळणदार काढता आलं पाहिजे. तर अशा प्रकारचे तुम्हाला ह्या उतार्यावर प्रश्न विचारलेले आहेत, तेव्हा तुम्ही ते उत्तरं द्यायची आहेत. उत्तरं तुम्ही वहीत लिहायचे आहेत. हे सगळं देत आहे ते तुम्ही वहीत व्यवस्थित उतरवून लिहायचं आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये काय केलं हे दिसलं पाहिजे. तुम्ही तो ब्रिज कोर्स अभ्यास कशा पद्धतीने केलात हे तुमचं दिसून आलं पाहिजे, दिसायलाच पाहिजे आणि तुम्ही ते करायला पाहिजे. ह्या राहिलेल्या ज्या संकल्पना आहेत, काही क्षमता आहेत, काही कौशल्य आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी हा ब्रिज कोर्स अभ्यास आहे, म्हणून तो महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही तुम्ही करायला पाहिजे. प्रत्येक दिवशी तो अभ्यास तुम्ही करत गेलात तर तुम्हाला ते अभ्यास कठीण वाटणार नाही, सोपंच वाटेल. दुसरं इथे विचारलं आहे, इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातील, म्हणजे तुमचा मागील वर्षीचा म्हणजे आता 4थीचा जो तुम्ही अभ्यास करून आला, त्या 4थीच्या पाठ्यपुस्तकातील पान 2 वरील पाठ 2 बोलणारी नदी या पाठाचे तुम्ही प्रकट वाचन करायचं आहे.
घरी तुम्ही हा पाठ वाचायचा आहे. पुस्तके तुमच्याकडे 4थीची असतील तर हा दुसरा पाठ पुस्तकातील पान 2 नंबरवर आहे, तो तुम्ही वाचायचा आहे, बोलणारी नदी. आणि तो त्या पाठाचे वाचन करताना तो प्रकट वाचन करायचं आहे, स्पष्ट. त्यामध्ये काही काव्य आहे, काव्यात्मक काही ओळी आहेत, त्यासुद्धा तुम्ही त्याप्रमाणे वाचायच्या आहेत. तर आणि त्याच्यावर मग तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आता पाठाखाली त्यामध्ये तर प्रश्न आहेतच, स्वाध्यायामध्ये तुम्ही ते सोडवलेले असणारच गेल्या वर्षी वहीमध्ये. पण आता त्या पाठावर दुसरे प्रश्न तुम्हाला वेगळे विचारलेले आहेत. तुम्ही पाठ वाचल्यानंतर म्हणजे तुम्हाला तो पाठ वाचायला पाहिजे, तेव्हाच त्याच्यातली तुम्हाला उत्तरं सुटणार आहेत. नाही तर तुम्ही गेल्या वर्षी त्या पाठातलेच प्रश्न तुम्हाला दिलेले असते स्वाध्यायाखालचे, तर तुम्ही ते सोडवलेले असाल, तुम्ही लगेच ते वाहून लिहिता. पण नाही, पाठ तो तुम्ही पूर्ण वाचायचा आहे. बोलणारी नदी हा पाठ, या पाठाचं प्रकट वाचन तुम्ही करायचं आहे. आता प्रश्न कोणते विचारलेले आहेत, तर लीला कोणत्या इयत्तेत शिकत होती. बरं, ते लीला हे पात्र आहे त्यामध्ये, त्या बोलणाऱ्या नदीमध्ये. लीला, आई, ताई, आजी अशी पात्र आहेत. तर त्यामध्ये लीला कोणत्या इयत्तेत शिकत होती, तर लीला इयत्ता 4थीमध्ये शिकत होती. खरोखर नदी लीलाशी बोलत होती का. म्हणजे होकार घेण्यासाठी लीला कोणाकडे गेली, त्याच्या आधीचा प्रश्न आहे. होकार घेण्यासाठी लीला कोणाकडे गेली, तर होकार घेण्यासाठी लीला नदीकडे गेली. कुठे गेली ती, नदीकडे गेली. कारण सगळ्यांनी नकार दिला, तिला जे करायचं आहे त्या गोष्टीला सगळे घरातले नकार देतात. मग ती कुठे जाते, नदीवर जाते आणि नदीकडून होकार मिळवते. नदी सांगते तिला तू बोल म्हणून, तू हे कर म्हणून, अशी नदी सांगत असते. मग पुढचा प्रश्न आहे, खरोखर नदी लीलाशी बोलत होती का. लीलाशी खरोखर नदी बोलत होती का, तर नाही, नदीला बोलता येत नाही, म्हणून लीलाच बोलायची की हे तुला शाळेत आज जायचं नाही, तुला कंटाळा आला. मग नदी सांगायची तिला शाळेत जाऊ नको. म्हणजे तीच स्वतः बोलायची नदीचं वाक्य की बाबा तू शाळेत जाऊ नका, असे नदीने सांगितलं. अशी समज होऊन ती सगळं कार्य करत असे. पण तिचा एक दिवस तो भ्रम, बोलणारी नदीचा भ्रम, तिचा एक दिवस तो एका प्रसंगातून काढले जातो. म्हणजे मामा तिचा मामा पेढे आणतात आणि ते पेढे तिची ताई गंमत करते की 16 पेढे असतात, 8 पेढे मी खाल्ले आणि 8 पेढे नदीला दिले. तेव्हा ती बोलते लीला की नदी कधी पेढे खाईल का, नदी कशी पेढे खाईल. मग तू एवढ्या दिवस आम्हाला सांगत होतीस की बर्फाचा गोळा नदीने मला खायला सांगितला, कंटाळा आला म्हणून शाळेत नको जाऊ म्हणून नदीने मला सांगितलं, हे कसं सांगत होतीस एवढ्या दिवस. मग नदी आता पेढा का खाणार नाही. नदी जर बोलत आहे तर निश्चित ती पेढा खाणार आहे. तेव्हा तिच्या लक्षात आलं आणि तेव्हापासून तिने ठरवलं की आजपासून मी नदीवर बोलायला जाणार नाही किंवा नदीचं ऐकणार नाही. तर अशा प्रकारे तिची समजूत काढून त्या प्रसंगातून सांगितलेलं आहे.